बऱ्याच लोकांना इंटरनेटचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता येतो. आता सगळ्याच गोष्टी खूप सोप्या झाल्यात असं सगळ्यांनाच वाटतं. माझ्या एका नातेवाईकांना प्रवास करायचा होता जर्मनीला. सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत, ओळखीची बरीच लोकं ट्रॅव्हल केलं आहे. त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करायच्या ठरवल्यानंतर पहिले एअर तिकीट प्रोसेस केलं. त्याच्यानंतर राहणं तर व्हिजिट फ्रेंड्स अँड रिलेटिव्स पर्पज होता, त्याच्यामुळे तिथेच जाऊन त्यांच्याकडे राहणार होते. स्वतःच फॉर्म फिलअप केला, अपॉइंटमेंट घेतली, सगळं झालं. मला भेटले. मी काही प्रश्न विचारायला त्यांना सुरुवात केली. त्यातला पहिला जो माझा प्रश्न होता तो म्हणजे, मला तुमचं कव्हर लेटर बघू. कव्हर लेटर काय असतं, हे काय आहे, असंही काही असतं का? मी म्हटले, अरे तुम्ही कव्हर लेटर न घेता जर ॲप्लिकेशन सेंटरला गेलात, तिथे डॉक्युमेंट्स दिले तर तुमचा विजा रिजेक्टच होणार आहे. VFSची अपॉइंटमेंट डेट आणि त्यांच्या ट्रॅव्हल डेटमध्ये निव्वळ 15 दिवसांचा फरक होता आणि त्यावेळी 13 to 14 वर्किंग डेज लागत होते विजा प्रोसेसिंग व्हायला. आता टेन्शनचं वातावरण, विजा येईल का नाही, मग आमचे तिकिटाचे पैसे वाया जाणार, मग मी प्रवास करणार का नाही. 1 महिन्याचा प्रवास प्लॅन केलेला होता त्यांनी. मी त्यांना सांगितलं की तुम्ही कुठल्या तरी एका ट्रॅव्हल कन्सल्टंटला भेटा आणि जे काही आहे ते त्यांच्याकडनं कन्सल्ट करून पुढचं प्रोसेस त्यांच्याकडनं कंप्लीट करून घ्या. त्यानंतर त्यांनी BTW विजा सर्व्हिसेसला अप्रोच केलं. ट्रॅव्हलच्या आदल्या दिवशी त्यांच्या हातात पासपोर्ट आला आणि त्यांनी आनंदाने त्यांचा 1 महिन्याचा जर्मनीचा प्रवास एन्जॉय केला.